आपल्यासोबत श्रीमंत राजेंद्रजी भोसले आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधूया. काय सांगाल, एकूणच जर बघितलं असेल अटक कटक असलेला मराठा साम्राज्य जो मराठी अस्मितेच्या एका अर्थानं गंध देतो असा इतिहास एका अर्थानं कुठेतरी यावर गदा आणत आहे, कसं बघताय याकडे आपण? ॲक्च्युली गदा आणत नाही, ते इतिहासामधनं 8वीच्या पुस्तकामधनं तो NCERTनी तो काढून टाकला, अटक ते कटकचा नकाशा. आणि एक प्रकारचं मराठा साम्राज्य अटक ते कटक म्हणतो आपण. तर मला एक समजत नाही की त्यांच्यापाशी असा कोणताच एवढा नकाशा नव्हता. राजघराण्याने काही तिथले पॉलिटिकल लोकांच्या दबावाखाली NCERTनी काढलेलं आहे असं आम्हाला वाटते. कारण की त्यांचं म्हणणं आहे की इकडं मराठी कधी आलेच नाही. पण मला एक सांगा की अटक ते कटकच्या मध्ये जेव्हा राजस्थान लागते, भाग लागतो राजस्थानचे, जर त्यावेळेस काही फ्लाईट नव्हती की त्यावेळेस उडून गेले आणि इकडचे बॉम्ब टाकल्याने आले, ते हे एकदम चुकीचं त्या लोकांचं म्हणणं. ते अननॉलेजेबल लोक आहेत. आणि एक तर आहे त्यांनी मुघलाचं आधिपत्य पहिले स्वीकारून चुकलं होतं. मराठ्यांवर का त्यांचं हे आहे? मराठामध्ये तिथले आम्ही आहे, राजस्थानवरून आलेले, आमचा ते विरोध करतात. मुघलाचं आधिपत्य ते समजलं. महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांना पत्र, महाराष्ट्र शिक्षण मंत्र्याला पत्र दिलं आणि NCERTला बी आम्ही ते पत्र फॉरवर्ड केलेलं आहे. आणि आम्ही निवेदन केलेलं आहे की ह्याच्यावर आपण लवकरात लवकर जी ॲक्शन आहे आपण घ्यावी. आणि नागपूरकर भोसलेंना त्यांनी मी एक नवीन त्यांना एक रिक्वेस्ट केलेली आहे की हा नकाशा घ्यावा, पण याच्यामध्ये बंगालचं बी ॲड करावं. कॅमेरामॅन मंगेश मोहितेसह तेजस मोत्र, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर.